कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावित्री आत्या हो, इथं आल्यापासून ना समजा गोंधळच घातलाय मी। वाईट वेळ होती ती, पण आज शुभ मुहूर्तावर तू काम सुरू करतेस की नाही? वाईट वेळ टळून जाईल। हं? आता सगळं चांगलं व्हायला सुरुवात होईल बघ। हं? बरं, या घरातल्या खूप नियम आणि अटी आहेत, त्या मी तुला हळूहळू समजावून सांगेन, पण आजची सुरुवात नैवेद्यापासून। हो, आजच्या पूजेचा प्रसादाचा शिरा तुला बनवायचा आहे। मला? हो, अहो सावित्री आत्या, आज तर माझ्या कामाचा पहिलाच दिवस आहे। अहिल्या मॅडमची ऑर्डर आहे। आणि बाळा, असं समज की तुझ्या आयुष्यातला आजचा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, आणि आज जर तू अहिल्या मॅडमचं मन जिंकलंस ना, तर पुढे तुला मागे वळून बघायला नको, कळलं? आत्या, आशीर्वाद द्या। यशस्वी हो। चल, आता नैवेद्याला सुरुवात कर, उगाच मुहूर्त टाळायला नको। हं? होय। काय सुरू आहे? होईल ना वेळ? नाही, नाहीतर मुहूर्त निघून जायचा म्हणून म्हटलं। पारू, तू नैवेद्यावर लक्ष दे। अगं, साखर घालायची असते त्यात, नाहीतर चुकून मीठ पडायचं। ऐक ना, ड्रायफ्रुट्स वगैरे असा काही शब्द माहितीये तुला? नाहीच कळणार ग तुला। असो, काजू, बदाम। अगं, अशी थांबू नको, उशीर झाला ना मुहूर्ताला, अहिल्यादेवी वहिनी रागावतील हा। कर लवकर। दामिनी मॅम करेल ती। मग करेलच ती, तिचं आहे ना काम, मग करायचं। तसं नाही मॅडम, हे बघा, आज पहिला दिवस आहे तिचा कामावरचा, तुमच्या बोलण्यामुळे उगाच डिस्टर्ब होईल ती। ए, काय ग डिस्टर्ब लावलंय? हे बघ, मी मालकीण आहे या घराची, तू नाही मला शिकवायचं हे करायचं हे नाही करायचं। तुला जमतंय तेवढं कर, नाहीतर निघायचं। मी थांबते तर तू तुझं काम कर, निघ। महाप्रसाद बनवण्याची जबाबदारी आहे, या दामिनी मॅडमनी काय बी अडथळा आणायला नको। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।